हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आज मला साफसफाईला सुरुवात करायची, म्हणजे आता गौरी गणपती पण जवळ आलेले आहेत, आपले सणवार पण आलेले आहेत आणि माझ्याकडे काय गणपती नसतात, गावाकडे असतात, पण त्यानिमित्तानं आपल्या घराची पण स्वच्छता होईल म्हणून मी कनी आज पहिल्यांदा हॉलची करणार आहे। एकदम वर आहेत की नाही तर अशा झावळ्या गोष्टी मामाच्या वगैरे असतात, अशा थोड्या थोड्या आहेत, कारण मी वरचीवर कनी मशीनने क्लीन करून घेते, त्यामुळे एवढ्या का नाही आहेत, कारण इथं चार्ली वगैरे बसतो, त्यानंतर इथला बेस वगैरे हे सगळं कनी पुसून घ्यायचं आहे। घड्याळ 2:45 वाजलेले आहेत, पण घड्याळ बंद आहे माझं। तर हे फिश टँकचं वगैरे हे सगळं कनी काढून मला सगळं पुसून घ्यायचं आहे। झाडायचं काही जास्त नाही, पण पुसापुसीची कामं जास्त आहेत। तर ती मी आज कनी पहिल्यांदा हॉलची सुरुवात करणार आहे, कारण किचनला कनी अख्खा दिवस लागतो आणि किचन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजारीच पडायला होते, त्यामुळे मी बाकीचे अगोदर पहिल्यांदा करणार आहे, शेवटी सगळ्यात कनी किचन करणार आहे। चला तर कनी त्या झावळ्या वगैरे काढून घेऊया। आणि मी कधी व्हॅक्यूम क्लिनरचा आज वापर नाही करणार, कारण मला कधी वरचं हे झाडून कसं स्टूलवर चढून झाडायला लागते, पण ते मला सोपं पडते, कारण मशीननं काय होते माहिती आहे, ते मशीन आणा, ती वायर वाढवा, परत ते हळूहळू सगळं घ्यायला लागते, त्याच्यापेक्षा मला झाडून सोपं पडते। त्यामुळे मी आज झाडणार आहे वरचा, आणि ठराविक ज्या महत्त्वाचे ज्या मशीननं करायला लागतात, मशीनशिवाय पर्याय नाही, त्यातून मी मशीननं क्लीन करून घेणार आहे। चला तर सुरुवात करूया। पहिल्यांदा तरी साहित्य बघूया। हे सगळं साहित्य ठेव्या घेतल्या तिथं, म्हणजे झाडाला सोपं जाईल। कॅलेंडर म्हणजे गौरी गणपती किती तारखेला आहे ते बघायसाठी काढलं होतं। आणि ही राधे ही कादंबरी म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली अशा आहेत, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युंजय आहे, परत कर्ण म्हणून आहे, त्यानंतर राधे ही पण कर्णावरच आहे। अशा जराशा अवघडच आहेत। आणि निल्ला स्कूलमध्ये काय सांगितलं होतं, कुठल्या पण पुस्तकाची तुम्हाला अभिप्राय सांगा, ते वाचाल, त्याचा अभिप्राय कळवा। तर माझ्याकडे थोडेसे अवघड आहेत, अवघड म्हणण्यापेक्षा आणि हे शब्द त्याच्या बुद्धीनुसार त्याला समजण्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे मी काय केलं होतं, हे सगळ्यात छोटं म्हणजे माझ्याकडे राधेच आहे, तर मी त्याचा अर्थ कधी त्याला पहिल्यांदा सांगितलं होतं। त्यासाठी मी पहिल्यांदा परत एकदा, कारण खूप दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा खूप महिन्यापूर्वी राधे वाचलं होतं, त्यामुळे मग परत एकदा मला छोटे छोटे असं पॉईंट वाचायला लागले। त्यानंतर त्याच्या आमच्या साध्या सोप्या भाषेत त्याला अर्थ सांगायला लागला। त्यानंतर थोडंसं मी लिहून घेतलं आणि त्यानंतर त्याच्याकडून ते व्हिडिओ बनवून घेतला, कारण 1 मिनिटाचा असा व्हिडिओ बनवून पाठवायला सांगितला होता स्कूलवर, त्यामुळे त्याला कधी समजवण्यासाठी मला 2 तास काढ गेले होते, त्याची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी, त्याला सांगण्यासाठी की काय काय नेमकं आहे। पहिल्यांदा त्याला अर्थ सांगितला, त्यानंतर त्याला पॉईंट काढून दिले होते। तर चला तर पहिल्यांदा हे साहित्य सगळं ठेवून घेऊया, म्हणजे कधी झाडायला आपल्याला सोपं जाईल। त्याचा पूर्ण झालेला कधी 1-2 मिनिटाची क्लिप आहे, ती पण मी तुम्हाला शेवटी ऐकून। त्याला काही कणी अजून सोफा सेटच्या गाद्या काढायच्या आहेत, आणि ते सगळं झाडून कणी खालच्या जमिनीवरचं पण झाडून घेऊया, आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, असे सोफा सेटच्या कणी गाद्या काढल्या आहेत, मग तसं कचरा असा चिकटून बसलेला आहे। आता झाडून जितका निघतोय तितका काढणार, नाहीतर मग व्हॅक्यूम क्लिनर लावणार आणि त्यांना असं शोषून घेणार, म्हणजे ते कसं असा कचरा कानाकोपऱ्यातला कणी ओढून घेतो। ह्या झाड तर आता कधी माझं झाडू मारून झालेलं आहे, म्हणजे झाडूचं काम झालेलं आहे, खालचं पण सगळं झाडून घेतलेलं आहे। हे बघा, सगळं कधी साहित्य हलवून घेतलेलं आहे। आता फक्त कधी हे जे आहे कधी हे मला व्हॅक्यूम क्लिनरनं ओढून घेणार आहे ह्या झावळ्या। त्यानंतर तिकडे ते सोफा सेटच्या गादी वगैरे ठेवल्यात कधी, दिवाण वगैरे, तर त्यावरनं पण मला व्हॅक्यूम क्लिनर फिरवून घ्यायचं, म्हणजे चार्लीचे केस वगैरे असेल, धूळ वगैरे असेल तर ते निघून जातं ह्यासाठी। त्यानंतर हे सगळं ओल्या कापडानं पुसून घ्यायचं आणि खालची लादी पुसून घ्यायची।
क्लीनचं आणि झाडूचं थोडंसं डबल काम वाटते, पण कधी काय पर्याय नाही, कारण एकदा क्लीन करायला घेतलं की ते पूर्ण डीप क्लीनच करायला लागतं. म्हणजे मला तर असं नाही, तर म्हणजे थोडंसं जर राहिलं की मी हे करायला पाहिजे होतं, हे झाल्याचं शंका मनात येते. त्यामुळे की मी एकदा ज्यावेळी साफ करायला घेते की स्वच्छता करायला घेते त्यावेळी पूर्ण डीप क्लीनमध्येच म्हणजे मनाला कसं झाल्यानंतर पूर्ण असे समाधान वाटलं पाहिजे. तर आपण कांद्यानं पुसून झालेलं आहे. आता मी हे मोठं पुसून म्हणजे खालच्या आता फरशा फक्त पुसून घेणार आहे. त्या पाण्यामध्ये मी मीठ आणि टाकलेलं आहे. हा सोफा सेट पण इतका जड आहे की मी हा बनवून घेतलेला आहे. शिसवाचं लाकूड असते की त्याचा मी हा बनवून घेतलेला. शिसवाचं लाकडाचं नाव असतं, पण त्याला असा काळा कलर असतो आणि सागवानी असते ते थोडंसं असं तांबूस कलरचं असतं. तर मला काळा कलर पाहिजे होता, त्यामुळे मी शिसव्याचे बनवून घेतलेला. जवळजवळ तरी 5-7 वर्ष झाले असतील. बाहेर बस जा झाडून काढते. सगळे दिली त्याचा लागला हॉल झाडा काढला. आता तेच काही सगळं एक करून काय एक दिवस घेऊ पडला खाली. तुला ठेवायला माप एवढे मोठी झाली पिवळी सरस असं तिकडे बॅग येते. ब्याला एखाद्या ब्याला ठेवायचं. माप आता उन्हाळ्याला आणि याच्या लहान संत्रा काढायला पाहिजे होते सगळं. त्या लागली की भरपूर ऊन पडलं की हे हो. तर सगळं माझं कधी पुसून वगैरे पण झालेलं आहे. काचा टेबल खाली फरशा पण पुसलेले आहे. फक्त हे हा आता कधी हा राजांचा फोटो लावायचा वर. तो काय मला येणार नाही लावायला, कारण काहीतरी त्याचा कधी खिळा निसटलाय. आणि अजून फॅन पुसायचा आहे, पण तो माझा कधी स्टूल घेऊन पण माझ्या हाताला येत नाही तो, त्यामुळे तो मी संध्याकाळी पुसून घेणार. ह्याने आले कधी हॉल दाखवते पुसलेला. इथं कधी पहिला माझा दरवाजा होता, मग त्यानंतर कधी आता बाहेर बिल्डिंग आडवी आल्यामुळं कधी मी ते दरवाजा बंद केला, कारण ते पावसानं खराब होत होतं. कारण मी कधी बाहेर जायला असा रोड होता, पण बाहेरची बिल्डिंग झाल्यामुळं कधी हा दरवाजा होता कधी तो मी कसं लाकडी असं बनवून घेतले होते. म्हणजे माझे दरवाजे म्हणा खिडक्या म्हणा मी हे बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे ते पाणी पडून कधी असं फुगून खराब झालं. त्यामुळे मी ते काढून टाकलं आणि त्याला कधी भिंत केली. त्यामुळे मी ते ग्रीन कलरचं कधी बसवलेलं आहे, थोडंसं व्यवस्थित दिसायलासाठी. तर हे बघा श्रीरामांच्या फोटोपासून सुरुवात करूया. त्यामुळे मला फिश टँकची कधी लाईट पण लावून दाखवते. दिवसाची मी लावत नाही, संध्याकाळचंच लावते. माझं किती छान इकडे दिवसभरात 1 मिनिट पण असे शांत बसत नाहीत. सारखं इकडून तिकडे तिकडून इकडून त्यांचं चालू असतं. फॅन फक्त आपला पुसायचा राहिलेला आहे, तो पण माझा हात पोचत नाही, त्यामुळे तो मी संध्याकाळी पुसून घेणार.
असं कधी साफसफाई करते की नाही अगदी डीपली, त्यावेळी एकदम असं कधी काय माहीत पण झाडल्यानंतर कधी एकदम असं फ्रेश वातावरण होते. म्हणजे मला असं वाटतं एकदम मनाला असं मन प्रसन्न वाटते. चला तर ह्यासोबत ती बघा तुम्हाला दिसली एकच बिचारी पाल आहे त्या घड्याळाच्या पलीकडे एकच पाल आहे, अख्ख्या घरभर फिरते, काय आवाज पण करत नाही, फक्त कधी इकडून तिकडं अशी फिरत असते. चला तर यासोबतच कधी आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा. आणि काही कमेंटमध्ये सांगायचं असेल तर नक्की सांगा जर काय माझं चुकत असेल तर. आणि ह्यासोबतच आता व्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ताईने कधी तिच्या काकडीच्या वेळेला अशा काकड्या लागलेल्या आहेत हे बघा भरपूर अशा, त्यातल्या 2 मला दिलेल्या आहेत.